या चर्चेमध्ये मला मंगेश शिवटे यांना आणायचं आहे। तुम्ही ऐकलं आता वेगवेगळ्या याच्याबद्दल झालं, आम्ही तुमचं कौतुक करतो, नेहमी तुमच्याबद्दल सांगतो तुम्ही किती मदत करता लोकांना, आणि हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची तुम्ही संकल्पना मांडली, ते प्रत्यक्षात सुद्धा आलं, त्याची मदत होते, हे सगळं ठीक आहे। पण मंगेश शिवटे काय आणि दुसऱ्या अजून दोन तिथं आलेले लोक काय, तुम्ही तिथं सहायता निधी कक्ष उभं करणं आणि तुमच्या सहायता निधी कक्षामध्ये लोकांनी तुमच्या मंत्रालयाच्या दारावर येऊन तुमच्यासमोर याचकासारखं उभं राहणं, हे तुमचं यश आहे की अपयश आहे? तुम्हाला मंत्रालयात तिथे बसावं लागतं, ग्रामीण भागातल्या गावखेड्यातला माणूस तुमच्या दारात यावा लागतो, हे तुमचं यश कसं मानायचं? आम्ही तुमची कोटीची उड्डाणं, त्याचं कौतुक कसं करायचं? नमस्कार. तुमच्या प्रश्नावर मी पुढे येतोच आहे, मात्र सुरुवातीलाच एका संवेदनशील विषयावर तुम्ही चर्चा आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो। त्यासोबतच जो कालचा निंदनीय प्रकार घडलेला आहे त्याबद्दल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा प्रशासनाचा मी जाहीर निषेध देखील या निमित्तानं करत आहेत आणि सोबत ज्या माऊलीचं निधन झालं त्याप्रती श्रद्धांजली देखील। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, सुरुवातीचा पहिला प्रश्न की बाबा ही संकल्पना मुख्यमंत्री सहायता निधीची जर तुम्ही मांडली असली तरी या सगळ्या व्यवस्थेचं हे अपयश नाही का? तर हो, मी या ठिकाणी प्रांजळपणे नम्रपणे कबूल करतो की आजपर्यंतच्या व्यवस्थेचं अपयश आहे, आजपर्यंतच्या सगळ्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे। आम्हाला देखील चांगलं नाही वाटत विलासजी की एखादा सर्वसामान्य रुग्ण याचकाच्या भूमिकेमध्ये मंत्रालयाच्या दारामध्ये येतो, आमच्याही मनामध्ये त्याला मदत केल्यानंतर एक उपकृततेची भावना, आमच्याच मनामध्ये एक अहंकार पण येऊ शकतो की एवढे कोटी वाढले तेवढे कोटी वाढले, काय याची गरजच नसावी। ज्या दिवशी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंद करण्याची वेळ येईल तो माझ्या आयुष्यातला सुवर्णाक्षरानं लिहावा असा दिवस असेल, कारण याची गरजच नाही महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला। आजपर्यंत का सिव्हिल हॉस्पिटल स्ट्रॉंग झाले नाहीत, आजपर्यंत का ग्रामीण रुग्णालय स्ट्रॉंग झाले नाहीत, उपजिल्हा रुग्णालय का स्ट्रॉंग झाले नाहीत, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या सर्जरी शासकीय रुग्णालयांमध्ये का होऊ शकत नाहीत, या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल। आणि या सगळ्यामध्ये आदरणीय सुषमाताई, एकाच राज्यकर्त्यांना आपल्याला दोषी पकडून चालणार नाही। गेल्या 50-60 वर्षांपर्यंत ही सगळी पासूनची जी आलेली व्यवस्था आहे ही सगळ्याला जबाबदार आहे, आणि म्हणून माझं या ठिकाणी नम्रपणे म्हणणं आहे की आता या सगळ्या कालच्या या घटनेतून बोध घेऊन पुढे कशा पद्धतीने जायचं, काय काय याच्यावर ऍक्शन प्लॅन घेता येईल या अनुषंगाने आपण काम करायला हवं। मंगेशजींचं बोलणं ऐकताना एक वाटतंय, ठीक आहे सरकारी व्यवस्थेत गेले पण पत्रकार मरू दिलेलं नाहीये, त्यांनी मान्य तरी केलं किमान त्यांनी।